बाळासाहेबांनी ज्या राणेंना गद्दारी केली म्हणून हकलून दिलं, मात्र तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदेला बसणं हा बाळासाहेबांचा अपमान आहे। बाळासाहेबांचे विचार दाबण्यासाठी फूट पडली आणि जर फूट पडलेल्या शिवसेनेला तुम्ही एकत्र येऊन जर जनतेसमोर जात असाल तर तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली। पाहूयात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। कणकवलीमध्ये महायुतीची बैठक झाली आणि त्या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे आणि नितेश राणे हे एकत्र बैठक घेत होते, एकत्र पत्रकार परिषद घेतात। हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे, कारण ज्या राणेंना शिवसेनेतनं बाळासाहेबांनी गद्दारी केली म्हणून हकलून दिलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे जर बसत असतील तर याच्यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान मोठा कुठला नसेल। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र जा, निवडणुकीच्या ज्यावेळी एकत्र जाल त्यावेळी लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतील। खरं तर आमच्या शिवसेनेमध्ये फूट का पडली, तर शिवसेनेमध्ये फूट पडली तर बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्राला दिले हिंदुत्वाचे, ते हिंदुत्वाचे विचार कुठेतरी दाबण्यासाठी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्याच शिवसेनेला एकत्र घेऊन पुन्हा एकदा हिंदुत्वाचे विचार तुम्ही मांडत असाल तर लोक तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवून देतील। नारायण राणे आणि निलेश राणे यांना जनतेने आधीच पराभूत करून तिकीट काढून दिलं आहे। तुम्ही पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात येता, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पक्ष बदलावे लागतात असं म्हणत आमदार वैभव नाईकांनी राणेंना पराभवाची आठवण देखील करून दिली आहे। खरं तर तुम्हाला तुमच्या वडिलांना, तुमच्या भावाला लोकांनी याआधी निवडणुकीचं तिकीट पराभूत करून तिकीट काढून पाठवलेलं आहे, तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा जनतेच्या दरबारात येतात आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पक्ष बदलावे लागतात। हे मात्र खरं, हे मात्र अस्तित्वाचं सत्य आहे आणि त्यामुळे तुम्ही लोकांची तिकीट काढण्यापेक्षा तुमचा पक्ष आज भाजपबरोबर तुम्ही आहे, भाजप तुमच्यावर नाही तर तुम्ही भाजप बरोबर आहात, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे भाजप नसल्यानंतर तुमची ताकद कशी शून्य आहे हे दिसून आलेले आहे आणि दिसून येईल। त्यामुळे तुम्ही असल्या गप्पा मारू नका। खरं तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे सगळी ताकद असताना त्यावर तुम्ही काँग्रेसमध्ये सत्तेत होतात, त्यानंतर भाजपमध्ये तुम्ही सत्तेत गेलात, तरी पण तुमच्या वडिलांचा तुमचा पराभव झाला आहे, हा सिंधुदुर्ग वासियांनीच केलेला आहे आणि तो पुन्हा एकदा करतील। उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटातील आमदारांना आता खुलं आव्हान केलंय। शिंदे शिवसेनेच्या तिकिटावरती तुम्ही लढवून दाखवा असं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी केलंय। पाहूयात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। खरं तर शिंदे राजेंद्र नाईकांनी जे आव्हान दिले ते अत्यंत योग्य असं आहे, कारण शिंदे गटाने या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, खरं तर आमच्या या लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार होते, 4 आमदार शिवसेनेचे होते। आज तुम्ही तिकडे गेलात, परंतु तुम्हाला शिंदे गटाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवून दाखवा, हे आमचं आव्हान तुम्हाला आहेच। कारण तुम्हाला शिंदे गटाची या जिल्ह्यामध्ये किंवा फक्त आम्हाला कमी करण्यासाठी तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, परंतु वास्तवामध्ये तुमच्यामध्ये लोकांमध्ये तुमची ताकद नाही, हे निवडणुकीमध्ये सिद्ध होईल आणि तुमची लायकी जी आहे ती भाजप तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिन्ह न देता, उमेदवार न देता दाखवून देईल, एवढं मात्र निश्चित आहे।